माझं नाव सविता आहे। मी आज माझ्या आयुष्यातली ती कहाणी सांगणार आहे ज्यात दुःख जास्त आणि आनंद कमी आहे। ही कहाणी दुसऱ्या कुणाची नाही तर माझीच आहे, एका मुलीची जी जन्मापूर्वीच कुटुंबाला नकोशी वाटली होती। म्हणतात मुलं ही देवाची देण आहे, पण माझ्या घरात ही देण अटींसोबत मागितल्या गेली होती। माझ्या जन्मावर आनंद साजरा झाला नाही, उलट राग आणि लाज वाटावी असं वातावरण पसरलं। माझ्या जन्मापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्या आईला स्पष्ट सांगितलं की मुलगा हवा, नाहीतर या घरात तुझ्यासाठी जागा नाही। माझी आई गप्प राहिली, तिने कधीच मनातलं दुःख बोलून दाखवलं नाही। पण मला माहीत आहे, ती दर रात्री देवापुढे हात जोडून मागायची की हे देवा, या घरच्यांना मुलगा दे, जेणेकरून माझी इज्जत वाचेल। माझी आजीही सतत म्हणायची की आमच्या कुटुंबात पहिलं मूल नेहमी मुलगाच असतं, मुलगी जन्मली तर ती आमच्यासाठी अपायकारक ठरेल। माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती कोणापुढे काही बोलायची नाही। तिला फक्त माझं रक्षण करायचं होतं, पण नशिबाने दुसरंच काही ठरवलं होतं। तिच्या मागण्यांना मुलाच्या रूपात मान्यता मिळाली नाही आणि मी जन्माला आले। माझ्या जन्मानंतर वडिलांचं वागणं इतकं बदललं की जणू त्यांच्या मनावर मोठं ओझं ठेवल्या गेलं होतं। ते खोलीत आले, माझ्याकडे एकदा पाहिलं सुद्धा नाही, फक्त आईकडे बघून म्हणाले की हाच दिवस बघायचा बाकी होता, आम्हाला मुलीची गरज नव्हती। मग ते जोरात दरवाजा बंद करून निघून गेले। माझ्या आईनं मला कवेत घेतलं आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्या कानात सांगितलं की मुलगी ही देवाची देण आहे, मी तुला कधीच कमजोर होऊ देणार नाही माझी लेक। माझ्या जन्मानंतर वडिलांनी आईला कधीच सुखाने जगू दिलं नाही। छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं, टोमणे आणि कधी कधी हात उगारणं हे त्यांचं रोजचं झालं होतं। गावातल्या लोकांना माहीत होतं आमच्या घरात सुख नावाची गोष्टच नाही। माझी आजी आईला नेहमी टोमणे मारायची, तुला मुलगीच जन्माला घालायची होती, आता हिच्याच बरोबर जग। आमचं कुटुंब मुलाशिवाय कसं पुढं जाईल? वेळ निघून गेला, मी हळूहळू मोठी होत गेले, पण घरात सुखाचा एकही क्षण येत नव्हता। आई नेहमी भीतीत राहायची, वडील कधी कधी शहरातून परत यायचे तेव्हा घरातलं वातावरण आणखी कठोर व्हायचं। ते माझ्याकडे पाहणं सुद्धा सहन करायचे नाहीत। कधी आईनं जेवणात थोडी चूक केली तर ते भांडी फेकून द्यायचे आणि म्हणायचे की तुझ्यामुळे माझं नशीब खराब झालं। माझी आई आतून तुटत होती, पण तिनं कधी धैर्य सोडलं नाही। तिला माहीत होतं की मीच या तिच्यासाठी सगळं काही आहे। माझ्या आजीचं निधन झालं तेव्हा घराचं वातावरण आणखीनच बदललं। तो एकमेव आधारही गेला ज्याच्या सावलीत आई कधीतरी सुखाचा श्वास घ्यायची। आजी गेल्यावर वडिलांनी जणू ठरवलं की आता कुणाचीच काळजी करायची नाही। एकदा आईनं जोरात सांगितलं की काही दिवस आमच्याबरोबर राहा, ही मुलगी तुमचीही आहे। पण ते कठोरपणे म्हणाले की ही माझी असूच शकत नाही, ही माझ्यासाठी ओझं आहे आणि मी हे ओझं आता उचलू शकत नाही। मी तेव्हा फक्त 8 वर्षांची होते जेव्हा त्यांनी कायमचं आमचं घर सोडलं आणि शहरात निघून गेले। त्यानंतर ते कधीच परत आले नाहीत। त्या दिवसानंतर मला पहिल्यांदा कळलं वडिलांचा अभाव किती मोठं दुःख आहे, पण आईसाठी ते दुःख अजून खोल होतं। तिने कित्येक दिवस त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, गावातल्या लोकांना विचारलं, शहरात जाणाऱ्यांकडून खबर घेतली, पण काहीच मिळालं नाही। सगळी दारं बंद होती। आजीच्या निधनानंतर गावातले लोक आमच्यावर टिप्पण्या करू लागले। कोणी म्हणायचं नवरा सोडून गेला, आता जगणं कसं होणार? कोणी हसायचं, मुलीच्या नशिबातच हे आहे, तिनंच आईला एकटी केलं। मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजण्यासाठी खूप लहान होते, पण आईच्या तुटलेल्या डोळ्यांनी मला सगळं सांगितलं। दिवस गेले, माझ्या मनात प्रश्न येत राहायचे की मुलगी असणं खरंच गुन्हा आहे का? मुलीची काही किंमत नाही का? पण या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळाली नाहीत। वडील गेल्यावर घरातलं चूल थंड पडलं। आई कित्येक दिवस गप्प बसून राहायची। गावातले लोक येऊन नाना प्रकारच्या गोष्टी बोलायचे। कोणी सहानुभूतीच्या नावाखाली टोमणे मारायचं, तर कोणी सरळ सांगायचं की आता बाई कशी जगणार? आई सगळं ऐकायची आणि फक्त डोळे खाली घालायची। पण एक दिवस तिनं ठरवलं की आता कुणावरही अवलंबून राहायचं नाही, स्वतःच काहीतरी करायचं।
दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं माझा हात धरला आणि म्हणाली की सविता, आता आपल्याला दोघींना आपलं आयुष्य स्वतः बनवायचं आहे. आई गावातल्या मोठ्या जमीनदारांच्या घरी जाऊ लागली. कधी स्वयंपाकघरात भांडी घासायची, कधी अंगण झाडायची, कधी कपडे धुवायची. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परत यायची. तेव्हा तिच्या हातांना फोडं यायची. मी तिच्या हातांना मलम लावायची आणि ती फक्त इतकंच म्हणायची की मुली, काळजी करू नको, वरचा देव सगळं बघतो आहे. माझ्यासाठी तिनं शाळेची व्यवस्था केली. गावातली प्राथमिक शाळा मातीच्या अंगणात होती. तिथे मुलं धावत खेळायची. पहिल्यांदा जेव्हा आई मला शाळेत सोडायला आली तेव्हा काही बायका दारात उभ्या राहून हसायच्या. एक जण म्हणाली की ही तर मजुरी नाही आणि आपल्या मुलीला शाळेत घेऊन आली, मुलीला राणी बनवायला निघाली आहे. ती हसली, पण आईनं काहीच उत्तर दिलं नाही. फक्त माझा हात दाबला आणि पुढे निघाली. शाळेत माझा दिवस सोप्पा नसायचा. मुलं माझ्या जुन्या पुस्तकांवर हसायची. माझी पिशवी फाटकी होती. मी पहिल्या रांगेत बसायचा प्रयत्न केला तर कोणी म्हणायचं की ही मजुरीन मुलगी इथे बसू शकत नाही. कधी कधी शिक्षकही दुर्लक्ष करायचे, पण मला अभ्यासाची खूप आवड होती. मी गप्प बसून मागे बसायचे आणि सगळे शब्द मनात साठवायचे. गावातलं आयुष्यही त्रासाने कमी नव्हतं. आई कामावर गेली की लोक रस्त्यात तिला टोमणे मारायचे. कोणी म्हणायचं की ही बाई तर प्रत्येक घरात काम करते, आपली इज्जत विकली आहे हिनं. कोणी मला पाहून म्हणायचं की ही मुलगी ही आपल्या आईसारखीच मजुरी करेल. मी डोळे खाली घालून पुढे जायची. आई मला म्हणायची की सविता, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, अभ्यास करून एक दिवस सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे. वेळ गेला. मी शाळेत चांगली प्रगती करायला लागले. परीक्षेत चांगले गुण मिळाले की शिक्षकांना आश्चर्य वाटायचं. एकदा मुख्याध्यापकांनी मला बोलावून सांगितलं की सविता, तू खूप हुशार आहेस, असाच अभ्यास केलास तर खूप पुढे जाशील. तो क्षण माझ्या आयुष्यातला पहिला आनंदाचा क्षण होता. मी धावत जाऊन आईला सगळं सांगितलं. तेव्हा ती आनंदाने रडू लागली आणि म्हणाली की मुली, तुझी यशस्वीता हाच माझा आधार आहे. आईचे दिवस रात्र एक झाले होते. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी ती घरातून निघायची आणि संध्याकाळी उशिरा परत यायची. कधी कधी इतकी थकायची की बसल्या बसल्या झोपून जायची. मी तिचे पाय दाबायचे आणि विचार करायची की काश मी लवकर मोठी होईन, जेणेकरून मी तिची मदत करू शकेन. मी माझी गरिबी लपवण्यासाठी अनेक मार्ग शोधले. कधी बूट फाटलं तर त्यात कापड कोंबायचे, कधी पुस्तक फाटलं तर ते धाग्याने शिवायचे. मित्र कमी होते, बरेच जण माझी चेष्टा करायचे, पण मी मनात ठरवलं होतं की कधीच हार मानायची नाही. वर्ष गेली, मी मोठी झाले. माझी उंची आई एवढी झाली. मी तिच्यासोबत कामात हातभार लावायला लागले. कधी पाणी भरायला जायचे, कधी बाजारात जायची. आईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढत होत्या, पण ती नेहमी म्हणायची की मुली, तुझं भविष्य हेच माझ्या प्रार्थनांचं ध्येय आहे. एकदा संध्याकाळी आई अंगणात कपड्यांचा गठ्ठा शिवत बसली होती. मी म्हणाले की आई, इतकं काम करू नको. ती माझ्याकडे पाहून थांबली. तिच्या डोळ्यात एक वेगळाच थकवा होता. ती हळूच म्हणाली की सविता, आता तू मोठी झाली आहेस, तारुण्याच्या उंबरठ्यावर आली आहेस, म्हणूनच समजूतदार बोलते आहेस. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं की आई, तू हे असं का बोलते आहेस? ती कपडे ठीक करत राहिली आणि म्हणाली की आता तुझ्या लग्नाचा विचार करायला हवा. मला नाही वाटत तुझं आयुष्य माझ्यासारखं एकटं जावं. हे ऐकून माझं हृदय धडधडलं. मला वाटलं माझ्या लहानपणातली ती छोटीशी दुनिया, ज्यात खूप स्वप्न होती, ती अचानक संपत आहे. आईचा चेहरा दुःखात बुडाला होता, पण तिच्या बोलण्यात ठामपणा होता. मी काहीच बोलले नाही, फक्त आकाशाकडे पाहिलं आणि विचार केला, कदाचित माझ्या आयुष्याचं नवं दार उघडणार आहे, पण ते दार कसं असेल हे मला माहीत नव्हतं. आईनं जेव्हा पहिल्यांदा माझ्या लग्नाचा विषय काढला तेव्हा मला वाटलं की ती फक्त विचार करते आहे, पण वेळ गेला तसं मला कळलं की ती खरंच गंभीर आहे. सकाळी ती कामावर जायची आणि संध्याकाळी परत येऊन गप्प बसायची. कधी डोकं खाली घालून शिवणकाम करायची, कधी थंड उसासा टाकायची. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून मी तिची काळजी पाहायची. एकदा ती म्हणाली की सविता, मी एका बाईशी बोलले आहे, त्यांच्या मुलासाठी लग्नाचा विचार केला आहे. मी लगेच विचारलं की मग त्यांनी काय सांगितलं आई? ती साध्या आणि कठोर शब्दात म्हणाली की त्या म्हणाल्या की आपली परिस्थिती त्यांच्या लायकीची नाही. हा पहिला नकार होता,
पण शेवटचा नव्हता. हप्ते महिन्यात बदलले. आई सगळीकडे प्रयत्न करायची. कधी बाजारात एखाद्या जुन्या मैत्रिणीला थांबवायची, कधी गावातल्या बायकांशी बोलायची, पण उत्तर नेहमी एकच मिळायचं की हे गरीब घर आहे, इथे लग्न केलं तर इज्जत कमी होईल. एकदा 2 बायका घरी आल्या. आईला वाटलं कदाचित चांगली बातमी घेऊन आल्या असतील, पण त्यांच्या बोलण्यात टोमणे दडले होते. एक जण म्हणाली की सविता तर शिकलेली आहे, पण लग्नाला पैसा लागतो. आजकाल दागिने नसतील तर कोण इथे लग्न करेल? आईनं जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचं बोलणं मनात जाणवत होते. त्या काळात आमचा एक नातेवाईक जो फार क्वचितच घरी यायचा, अचानक आला. त्याच्यासोबत त्याची बायको देखील होती. ते खोलीत बसले तेव्हा त्याची बायको आईला म्हणाली की काकू, तुमच्या मुलीचं वय वाढतंय, असंच नाते हातातून निघून जातील. आईनं हळूच उत्तर दिलं की मला तिला चांगल्या घरात पाठवायचं आहे, पण परिस्थिती आड येते. त्या बाईनं दया दाखवत डोकं हलवलं आणि म्हणाली की तुमच्या मुलीचं नशीब आम्ही बदलवू शकत नाही, पण तिचं आयुष्य तर बनवू शकतो. माझ्याकडे एक नातं आहे. मुलगा आधी लग्न झालेला आहे, पण आता त्यानं आपल्या बायकोला काढून टाकलं आहे. चांगल्या घरातला आहे. बाईला सन्मानानं ठेवेल. विचार करा. आई एकदम चकित झाली. तिचे ओठ थरथरले. ती म्हणाली की तो तर घटस्फोटीत आहे आणि माझ्या मुलीपेक्षा वयानं मोठा असेल. माझी सविता फक्त 18 वर्षांची आहे. ती बाई पुढे झुकून म्हणाली की वयाचा काय फरक पडतो? मुलीचं तारुण्य वाया घालवायचं नाही. तुम्हाला काय वाटतं, हिला कोणीतरी राजकुमार मिळेल? तुमच्या गरिबीसोबत कोण लग्न करेल? मी तेव्हा माझ्या खोलीत बसले होते. मला ओरडावंसं वाटलं, पण आईच्या गप्पा राहण्याने मला थांबवलं. तिने काही क्षण विचार केला आणि म्हणाली की मला वेळ हवा. त्या दिवसानंतर आई कित्येक रात्री जागी राहिली. खोलीच्या अंधारात ती वारंवार करवट बदलायची. कधी माझ्याजवळ येऊन बसायची, माझ्या डोक्यावर हात फिरवायची आणि परत जाऊन झोपायची. मी तिची अवस्था समजत होते. तिच्या मनात भीती होती की जर ती गेली तर मी एकटी राहीन. हीच भीती तिला कमजोर करत होती. काही दिवसांनी तोच नातेवाईक पुन्हा आला. यावेळी त्याच्या बोलण्यात अभिमान होता. त्याने माझ्याकडे पाहून सांगितलं की सविता, विचार करायला वेळ नाही. माझ्या बायकोनं सांगितलेलं नातं खूप चांगलं आहे. इथे लग्न नाही झालं तर लोक बोलतील. त्यानं पहिल्या बायकोला मूल न झाल्यामुळे काढून टाकलं, पण त्याचं कुटुंब समजूतदार आहे. आईनं हिचकिचत सांगितलं की पण बेटा, माझी सविता अजून लहान आहे. तो लगेच म्हणाला की असं बोलू नका. तरुण मुलीला घरात ठेवणं हा मोठा दोष आहे. त्या शब्दांनी आईच्या मनावर परिणाम केला. ती गप्प राहिली आणि शेवटी तिनं होकार दिला. मला ही बातमी कळताच माझं जग बदललं. मी आईला म्हणाले की मला आता लग्न करायचं नाही. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली की मला तुझं सुख हवं आहे. मुली, मला भीती वाटते. उद्या मी नसले तर तुला कोण आधार देईल? लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. गावात बातमी पसरली. लोक आश्चर्याने बोलायचे की मजुरीन मुलीचं लग्न ठरलं, तेही चांगल्या घरात. काही जण हसायचे की घटस्फोटीत व्यक्तीशी लग्न करते आहे, पण नशीबवान आहे. लग्नाचा दिवस आला. छोटीशी खोली होती, काही लोक आणि एक असं वातावरण ज्यात आनंद कमी आणि ओझं जास्त होतं. आईनं माझ्या हातात चांदीचे कंगन घातले, जे तिने खूप कष्टाने जमवले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पंडित मंत्र म्हणत होते आणि मी थरथरत होते. मी आईकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले की आई, मी तयार नाही. त्या क्षणी गप्पता पसरली, पण पंडित मंत्र म्हणत राहिले. माझं आयुष्य अशा वळणावर आलं होतं जिथून परत फिरणं शक्य नव्हतं. लग्नानंतर काही दिवसांनी माझं नवं आयुष्य सुरू झालं. मी कधीच विचार केला नव्हता की एवढ्या कमी वयात मला माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी आयुष्य काढावं लागेल. तो माणूस 40 वर्षांचा होता. माझ्यासाठी तो अनोळखी आणि ओझं दोन्ही होता. विदाईच्या वेळी आईने माझ्या कानात सांगितलं की मुली, संयम हाच खरा दागिना आहे. मी ओठ चावून डोकं हलवलं, पण मनात तुफान उठलं होतं. घरी पोहोचताच माझी पहिली भेट माझ्या सासूशी झाली. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम किंवा दया नव्हती. त्यांनी मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि म्हणाल्या की आता या घरात पाय ठेवलाय तर कान उघडे ठेव. इथे आराम करणारी सून नको. सकाळी सूर्याबरोबर उठायचं आणि रात्री सगळे झोपल्यावरच विश्रांती घ्यायची. मी डोकं खाली घालून उभी राहिले. घर मोठं होतं,
खोल्या जास्त होत्या, पण माझं मन तंग झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला स्वयंपाकघरात उभं केलं गेलं. सांगितलं गेलं की ही सगळी भांडी घास, अंगण झाड आणि कपडेही धुवायचे. सासूने आदेश दिला तेव्हा मी थकलेल्या हातांनी सगळं करायला सुरुवात केली. बोटांना फोडं यायला लागले, पण कुणी विचारलं नाही. माझ्या नवऱ्याशी माझं नातंही विचित्र होतं. तो बहुतांश गप्प असायचा, आदेश द्यायचा, रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी लवकर निघून जायचा. कधी कधी माझ्याकडे पाहायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात अभिमान आणि कठोरपणा असायचा. एकदा मी धैर्य करून म्हणाले की मी माझा अभ्यास पुढे करू शकते का? तो रागानं पाहून म्हणाला की या पुस्तकांचा इथे उपयोग नाही. घर सांभाळ हेच तुझं कर्तव्य आहे. त्या एकच वाक्याने माझी आशा मोडली. सासूचं अत्याचाराचं एक उदाहरण त्या दिवशी दिसलं, जेव्हा मी जेवणात थोडं मीठ जास्त घातलं. त्यांनी सगळ्यांसमोर भांडं माझ्या पुढे जमिनीवर फेकलं आणि ओरडल्या की तुला कामही येत नाही. भिकारीला आणून घरात बसवली आहे. माझा नवरा गप्प बसून जेवत राहिला, जणू काही झालंच नाही. दिवस गेले. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात गुंतलेली असायची. अंगण झाडणं, शेळ्यांना खायला घालणं, स्वयंपाकघर सांभाळणं सगळं माझ्याच माथ्यावर यायचं. माझे हात कठोर झाले होते, कंबर वाकली, पण तोंडावर कधी तक्रार आली नाही. नवऱ्याचा कठोर स्वभाव हळूहळू माझ्यासमोर उघड होत गेला. तो मला कधीच बायकोचा सन्मान द्यायचा नाही, फक्त नोकरासारखा आदेश द्यायचा. हे का केलं नाही, ते काम का बाकी आहे? मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर तो लगेच म्हणायचा की माझ्यासमोर तोंड बंद ठेव. एकदा मला कळलं की तो आपल्या मित्रांना घरी बोलवणार आहे. सासूने सांगितलं की जेवणाची पूर्ण तयारी कर. माझ्या मुलाचे मित्र येत आहेत आणि त्यांच्यासमोर काही कमी पडता कामा नये. मी रात्रभर स्वयंपाकघरात मेहनत केली, जेवण बनवलं, चपात्या केल्या आणि टेबलावर सगळं सजवलं. मित्र आले तेव्हा सगळे हसायचे, धूर ओढायचे आणि गप्पात गुंतायचे. मी अंगणात मागे उभी राहून सगळं पाहत होते. थोड्या वेळाने नवऱ्याने मला हाक मारली, सविता चहा घेऊन ये. मी ट्रे घेऊन गेले. कप ठेवताच त्याच्या एका मित्रानं हसून सांगितलं की वा, तुझी बायको तर खूप सुंदर आहे. माझ्या नवऱ्यानं हसत उत्तर दिलं की हो, दिसायला ठीक आहे, पण आहे तर मजुरीनच. मी तिच्यावर उपकार केले, तिला या घरात जागा देऊन. हे ऐकताच माझे हात थरथरले. चहाचा कप थोडा सांडला. तिथे सगळे हसू लागले. माझं मन खचलं. मला पहिल्यांदा जाणवलं की माझी इज्जत त्यांच्यासमोर खेळ बनली आहे. त्या रात्रीनंतर मी कित्येक दिवस गप्प राहिले. सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्यानं मला मजुरीन म्हटलं आणि त्या शब्दांनी माझ्या मनात आग पेटली. पण मी संयम केला. वाटलं कदाचित वेळेने सगळं बदले, पण काहीच बदललं नाही. उलट परिस्थिती आणखीनच बिघडली. माझा नवरा रोज नवे मित्र घरी आणायचा. प्रत्येक वेळी मला जेवण बनवायला, सेवा करायला आणि सगळं सहन करायला भाग पाडलं जायचं. एकदा संध्याकाळी पुन्हा घरात मित्रांची मेजवानी जमली होती. यावेळी गावातले काही वृद्धही आले होते. खोलीत हशा आणि धुराचं वातावरण होतं. नवऱ्यानं जोरात मला हाक मारली, सविता चहा घेऊन ये. मी ट्रे घेऊन खोलीत गेले. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. मी एक एक कप ठेवला. अचानक माझा नवरा जोरात हसू लागला आणि म्हणाला की बघा, माझी बायको किती सुंदर आहे, पण खरं सांगतो ही मजुरीन बाईची मुलगी आहे. मी तिच्यावर मोठा उपकार केला, तिला या घरात ठेवून. सगळे हसू लागले. माझं मन तुटलं. तेच शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानात विषासारखे उतरले. मजुरीन बाईची मुलगी. नवऱ्याच्या एका मित्रानं धूर ओढत माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं की अरे, इतकी सुंदर बायकोला एकटं ठेवणं तर अन्याय आहे. कधी आम्हालाही संधी दे. त्याचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. माझं शरीर थरथरलं. मी डोके खाली घातलं. नवऱ्याने हसत म्हटलं की हो हो, का नाही, मित्रांचाही हक्क असतो. त्याच्या शब्दांबरोबर सगळ्यांच्या नजरा आणखीन वाईट झाल्या. मी थरथरणाऱ्या हातांनी ट्रे सांभाळला. माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती. मी पुढे गेली, ट्रे टेबलावर ठेवला आणि नवऱ्याजवळ उभी राहिले. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि हास्य होतं. मला वाटलं तो माझं अस्तित्व मातीमोल करतो आहे. अचानक माझा हात उचलला आणि मी त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. खोलीत पूर्ण शांतता पसरली. सगळ्यांचं हसणं थांबलं. नवऱ्याच्या चेहऱ्यावर लाल डाग उमटला
आणि त्याच्या डोळ्यात रागाची आग पेटली. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की मी तुझी इज्जत आहे, तुझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय नाही. तुला लाज नाही वाटत मला असं अपमानित करताना? त्याच्या एका मित्रानं हसत म्हटलं की वा, मज्जा आली. बायकोनंच नवऱ्याला थप्पड मारली. दुसऱ्याने म्हटलं की आता बघू ही मजुरीन मुलगी याच्याशी काय करते. नवऱ्यानं टेबलावर हात मारून सगळ्यांना गप्प केलं. त्याच्या श्वासा जलद झाल्या. तो माझ्या जवळ आला आणि दात ओठात दाबत म्हणाला की सविता, आत्ता बघ मी तुझ्याशी काय करतो. त्याचे मित्र एकमेकांकडे पाहून हसू लागले. एक जण हळूच म्हणाला की आता ही रात्र अविस्मरणीय होईल. मी भीतीने मागे सरकले, पण नवऱ्याच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या. आता बघ मी तुझ्याशी काय करतो. माझ्या नवऱ्याच्या या शब्दांनी माझं मन दहशतीने भरलं. खोलीत गंभीर शांतता पसरली. त्याचे मित्र मला पाहत हसायचे आणि त्यांच्या डोळ्यात ती वाईट हाव दिसायची जी सभ्य बाईला घाबरवते. मी दाराकडे जायचा प्रयत्न केला, पण नवऱ्यानं माझा रस्ता अडवला. तो कठोरपणे म्हणाला की कुठे चालली आहेस. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की मला या खोलीतून बाहेर जाऊ दे. तो विषारी हसत म्हणाला की आत्ता तर खेळ सुरू झाला आहे. त्याच्या एका मित्रानं खुर्चीवर बसत म्हटलं की अरे लवकर कर, हा क्षण वाया घालवू नको. दुसरा हसत म्हणाला की ही संधी पुन्हा मिळणार नाही. त्यांच्या बोलण्यावर हशा गुंजू लागल्या. मी ओरडण्याचा प्रयत्न केला की मला सोडा, हे पाप आहे. पण नवऱ्यानं माझा हात घट्ट पकडला. माझा आवाज खोलीच्या भिंतींपर्यंतच राहिला. बाहेर अंगणात माझी सासू उभी होती, पण ती सगळं जाणूनही गप्प राहिली. नवऱ्यानं मला ढकलून जमिनीवर पाडलं. माझे अश्रू थांबत नव्हते. मी वारंवार म्हणत होते की देवासाठी मला सोडा, माझ्यावर अत्याचार करू नका. पण तिथे कुणाला माझ्या विनवणीची पर्वा नव्हती. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आपत्ती होता. माझा नवरा जो माझा रक्षक असायला हवा होता, तोच माझा सर्वात मोठा शत्रू बनला. त्याच्या मित्रांनीही त्या गुन्ह्यात साथ दिली. माझी इज्जत लुटल्या गेली आणि मी जमिनीवर तुटून पडले. मी असहाय्यतेचे चित्र बनले होते आणि त्यांचं हास्य अजूनही गुंजत होतं. रात्र गेली, पण माझ्या मनात अंधार उतरला. जेव्हा ते सगळे खोलीतून बाहेर गेले तेव्हा मी गप्प बसले होते. माझं शरीर जखमांनी भरलं होतं, मन जखमांनी तुटलं होतं. माझी सासू आत आली, पण मला धीर देण्याऐवजी तिने टोमणे मारले की हेच होतं जेव्हा बायको नवऱ्याला सगळ्यांसमोर थप्पड मारते. आता सहन कर, हे सगळं तुझ्या कृत्याची शिक्षा आहे. मी असहाय्यपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की सासूबाई, तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात, तुम्हीच मला साथ द्या. ती हसत म्हणाली की सन्माननीय बायका असं बोलत नाहीत. जे झालं ते गप्प सहन कर, नाहीतर उद्या गावात तुझीच चेष्टा होईल. मी भिंतीचा आधार घेऊन उठायचा प्रयत्न केला. मला पळून जावंसं वाटलं, पण माझ्या पायात ताकद नव्हती. मी तुटून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खोलीत बसले असताना बाहेर गोंधळ ऐकू आला. गावातले लोक जमले होते. मी डोकावून पाहिलं तर माझा नवरा दारात उभा जोरात बोलत होता की आज मी तुम्हाला माझ्या बायकोचा खरा चेहरा दाखवतो. ही चारित्र्यहीन आहे. माझ्या मित्रांसोबत रंगरली साजरी करते. लोकांमध्ये खुसफुस सुरू झाली होती. कोणी म्हणत होतं की आम्हाला तर आधीपासूनच संशय होता. कोणी म्हणायला लागलं की अशा बायकांचा असाच परिणाम व्हायला हवा. माझं हृदय थरथरत होतं. मी माझ्या सासूकडे पाहिलं आणि म्हणाले की हे सगळं खोटं आहे. ती डोळे चोरत म्हणाली की आता कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर. माझ्या नवऱ्याने जोरात दार उघडलं आणि मला सर्वांसमोर ओढत बाहेर आणलं. तो म्हणाला की ही तीच बाई आहे जिच्यावर मी विश्वास ठेवला, पण तिने मला अपमानित केलं. त्याच्या शब्दांनी गर्दीत गोंधळ उडाला. बायका आपापसात कुजबुजू लागल्या. पुरुष हसू लागले. मी रडत राहिले, हात जोडून सांगत राहिले, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. माझ्या नवऱ्याचा आवाज सर्वात मोठा होता. त्या क्षणी मला वाटलं की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मी फक्त एवढाच विचार करत होते की हे माझेच माणसं होते ज्यांनी माझं सगळं काही हिरावून घेतलं. गावच्या अंगणात माझ्या नवऱ्याचा आवाज घुमत होता. तो सर्वांसमोर मला चारित्र्यहीन ठरवत होता आणि मी हात जोडून रडत होते. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासाठी लोकांना कसलीही खात्री नको होती.
त्यांच्यासाठी माझ्या नवऱ्याचा आरोपच पुरेसा होता. एका बाईने माझा पदर ओढला, दुसऱ्याने माझ्या चेहऱ्यावर थुंकलं आणि म्हणाली की अशा बायका गावाचं नाव बुडवतात. एक वृद्ध पुरुष ओरडला की दगड मारा. मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. अचानक एक छोटा दगड येऊन माझ्या खांद्यावर लागला. मी मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागले, पण गर्दीने मला घेरलं होतं. काही बायका पुढे आल्या आणि म्हणाल्या की अशा बाईला गावातून बाहेरच काढलं पाहिजे. त्यांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. माझ्या नवऱ्याने हसत माझे केस पकडले आणि मला ओढत गर्दीच्या मध्यभागी आणलं. तो म्हणाला की हिला पहा, ही तीच बाई आहे जिने माझं नाव खराब केलं. तो ओरडत राहिला आणि गर्दी त्याच्या आवाजावर गोंधळ करत राहिली. माझा श्वास अडकू लागला. मी घामाने भिजले होते. त्याने सर्वांसमोर जाहीर केलं की आज हिचे लांब लचक केस कापा, जेणेकरून ही कधी डोकं वर करून चालू नये. मी किंचाळू लागले की देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नका, मला सोडा. पण माझ्या नवऱ्याने कशाचीही पर्वा केली नाही. त्याने जोरात माझे केस पकडले आणि कात्री चालवली. माझे केस एक एक करून जमिनीवर पडू लागले. गर्दी गोंधळ करत राहिली. कोणी टाळ्या वाजवत होतं, कोणी हसत होतं. एका बाईने टोमणा मारला की आता पहा, तुझं सौंदर्य कुठे गेलं. दुसरीने म्हटलं की अशा बाईला तोंड लपवण्याचा अधिकार नाही. माझे डोळे अश्रूंनी थांबत नव्हते. मी जमिनीवर कोसळले. माझे कापलेले केस माझ्या आजूबाजूला पसरले होते. माझ्या नवऱ्याने मला हाताने उचलला आणि ढकलत म्हणाला की हे पुरेसं नाही, आता हिला नग्न करून गावात फिरवा, जेणेकरून सर्वांसाठी धडा मिळेल. गर्दीत हशा पसरला. काही पुरुष ओरडले की हो हो, हिला हीच शिक्षा व्हायला हवी. 2 पुरुष पुढे आले आणि मला हाताने पकडून ओढू लागले. माझ्या पायाखालची जमीनच खचली होती. माझे कपडे मातीत अडकत होते. मी पूर्ण ताकदीने किंचाळत होते, मला सोडा, मी निर्दोष आहे. पण कोणीही माझी हाक ऐकली नाही. मी रस्त्यावर ओढली जात होते. माझ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. कपडे माती आणि रक्ताने माखले होते. गावकरी माझ्या भोवती घेरा घालून चालत होते. कोणी टोमणे मारत होतं, कोणी हसत होतं. मला वाटलं की आता माझ्या आयुष्याचे शेवटचे क्षण जवळ आले आहेत. तेवढ्यात एक मोठी काळी गाडी गडगडाट करत थांबली. धूळ उडाली. सर्वजण चकित झाले. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक तरुण सूट बूटमधला मुलगा बाहेर पडला. त्याची व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळी होती. उंच कद, डोळ्यात आत्मविश्वास आणि शब्दात हुकूमत होती. तो झपाट्याने पुढे आला आणि त्या 2 पुरुषांना ढकलून मागे सरकवत म्हणाला की लाज नाही वाटली, एका मुलीला अशी रस्त्यावर ओढताय. त्याचा आवाज कणखर होता. लोक एकदम शांत झाले. माझ्या नवऱ्याने पुढे येत म्हटलं की हे आमचं गाव आहे. आमच्या गावातल्या चारित्र्यहीन बायकांना असाच धडा शिकवायला आम्हाला माहीत आहे. ही एक चारित्र्यहीन बाई आहे. त्या मुलाने डोळे बारीक करत म्हटलं की सांभाळून बोल, नाहीतर आता पोलिसांना फोन करतो. सगळे तुरुंगात चढाल. गर्दीत कुजबूज सुरू झाली. काही लोक मागे सरकले. त्या गुंडांनीही हात सैल सोडले. मी जमिनीवर पडले होते. माझा श्वास अडकत होता. त्या मुलाने मला हाताने आधार देऊन उभं केलं आणि हळूच म्हणाला की शांत राहा, आता तू सुरक्षित आहेस. मी थरथरत म्हणाले की मला इथून घेऊन चला. त्याने गाडीकडे बोट दाखवत म्हटलं की तू माझ्यासोबत ये. माझ्या नवऱ्याने जोरात ओरडून सांगितलं की ही बाई आमच्या गावाची अब्रू विकत आहे. हिला कोणासोबत जाण्याचा अधिकार नाही. तेव्हा त्या मुलाने कठोर शब्दात सांगितलं की ही मुलगी तुझ्या कैदेत नाही. जर कोणी एक पाऊल पुढे टाकलं तर त्याचा परिणाम फार वाईट होईल. लोक घाबरले. कोणालाच पुढे यायची हिंमत झाली नाही. त्या मुलाने मला आधार देऊन गाडीत बसवलं. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. गर्दी आम्हाला टक लावून पाहत होती. माझा नवरा दात ओठ खात होता, पण काहीच करू शकत नव्हता. गाडीचं दार बंद झालं आणि आम्ही गावाबाहेर निघालो. गाडीत शांतता होती. मी सतत रडत होते. त्या मुलाने माझ्याकडे पाहत हळूवार शब्दात म्हटलं की आता रडणं थांबव. जे काही झालं ते संपलं. तू माझ्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी हिचक्यांमधून म्हणाले की तुम्ही मला वाचवलं. देव तुमचं भलं करो. मला वाटलं आज माझं आयुष्य संपेल, पण तुम्ही मला वाचवलं. तो हलकेच हसला आणि म्हणाला की आयुष्य तुझ्या हातात नाही, फक्त तुला धैर्य ठेवायचं आहे. मी डोळ्यातले अश्रू पुसले आणि मनातून सुटकेचा श्वास घेतला. मला वाटलं की खरंच देवाने माझी मदत करण्यासाठी
एखादा देवदूत पाठवला आहे. रस्त्याभर गाडी वेगाने धावत होती. गावचे कच्चे रस्ते संपले आणि शहराचा पक्का रस्ता आला. मी थोडी सावरून बसले, पण मनात अजूनही भीती दाटली होती. मी हळूच म्हणाले की तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन चाललात? त्याने शांत शब्दात सांगितलं की वेळ येऊ दे, मी तुला सगळं सांगेन. सध्या तुला काळजी करण्याची गरज नाही. गाडीत पुन्हा शांतता पसरली. बाहेर अंधार पडत होता. मी खिडकी बाहेर पाहिलं. मोठमोठी झाडं, सुनसान रस्ते आणि काही ठिकाणी दिव्यांचा उजेड होता. मनात एक अनामिक भीती दाटू लागली. काही वेळाने गाडी एका मोठ्या दरवाजासमोर थांबली. दरवाजा उंच आणि लोखंडी होता. दोन्ही बाजूंना लांब आणि मजबूत भिंती होत्या. आतून एक हवेली दिसत होती. उजेडात एकांत होता, पण शांततेत बुडालेला. चालकाने दरवाजा उघडला आणि गाडी आत शिरली. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी त्या मुलाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले की आपण कुठे आलो? तो हसत म्हणाला की इथे तुला शांती मिळेल. पण माझ्या मनात एक विचित्र भीती पसरली. ही हवेली मोठी होती. मला वाटत होतं जणू मी एखाद्या मोठ्या जाळ्यात पाऊल टाकलं आहे. गाडी थांबली. तो मुलगा बाहेर पडला आणि माझं दार उघडून म्हणाला की ये, आता तू सुरक्षित आहेस. मी घाबरत बाहेर पाऊल ठेवलं. हवेलीच्या दरवाजावर काही रक्षक उभे होते. त्यांच्या शांत नजरा माझ्यावर खेळल्या होत्या. मी थरथर कापू लागले. मला वाटलं की कदाचित हे स्वातंत्र्य नाही, तर आणखी एका कसोटीची सुरुवात आहे. हवेलीच्या दरवाजातून आत शिरताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. उंच उंच भिंती, लांबलचक अंगण आणि आजूबाजूला रक्षक उभे होते. सगळीकडे शांततेचं साम्राज्य होतं. तो मुलगा माझ्यासोबत चालत होता. पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी धैर्य करून हळूच म्हणाले की मला कुठे घेऊन चाललात? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनातली अनामिक भीती वाढली. मी डोळे बंद केले आणि मनातून देवाला प्रार्थना करू लागले. काही क्षणानंतर आम्ही एका मोठ्या दरवाजासमोर थांबलो. त्या मुलाने दरवाजा उघडला आणि मला आत नेलं. खोली अंधारात बुडाली होती. फक्त हलकी हवा खिडकीतून आत येत होती. मी मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद झाला होता. अंधारात माझा दम घुटत होता. मी थरथरत्या हातांनी प्रार्थना करू लागले की हे देवा, मला कोणत्याही कसोटीत टाकू नको. माझे अब्रू आता तुझ्या हवाली आहे. माझा आवाज कमकुवत होता. खोलीच्या शांततेत पोहोचत होता. मी रडत राहिले आणि सतत प्रार्थना करत राहिली. भीतीने माझं सगळं शरीर थंड पडलं होतं. अचानक एका स्विचचा टिक असा आवाज आला आणि खोली उजेडाने भरली. मी डोळे बंद केले, कारण अचानक आलेल्या उजेडाने मला धक्का बसला. हळूहळू डोळे उघडले तेव्हा माझं हृदय थांबल्यासारखं झालं. समोर खुर्चीवर एक वृद्ध माणूस बसला होता. चेहरा कोमजलेला, डोळ्यात ओलावा आणि देह कमकुवत होता. मी बारकाईने पाहिलं आणि माझ्या मनात जखमा ताज्या झाल्या. हा तोच चेहरा होता जो मी वर्षांपूर्वी पाहिला होता. तो माणूस माझा सख्खा बाप होता. माझ्या डोळ्यात आश्चर्य आणि द्वेष एकाच वेळी उतरले. जीभ अडखळली. हा इथे कसा? तो मुलगा पुढे येत हसत म्हणाला की हेच ते आश्चर्य. हे तुला वर्षानुवर्ष शोधत होते. आज अखेर तू तुझ्या बापासमोर आहेस. मी मागे सरकले. मनात रागाची ज्वाला भडकली. मी म्हणाले की हा बाप, ज्याने आम्हाला सोडलं, ज्याने माझ्या आईला रडवलं, हा माझा बाप असूच शकत नाही. तो वृद्ध माणूस खुर्चीवरून झुकला. त्याने कसा बसा हात उचलला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला की सविता, माझी मुलगी. त्याचे शब्द जणू काट्यांप्रमाणे माझ्या हृदयाला टोचले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यात दुःखापेक्षा द्वेष जास्त होता. मी कठोर शब्दात म्हणाले की मुलगी, तुम्हाला आठवतंय की तुमची मुलगी आहे? आम्हाला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होता? खोलीत शांतता पसरली. त्या मुलाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की सविता, एकदा तरी त्यांचं ऐकून घे. पण माझ्या कानात गोंधळ होता. मला ती प्रत्येक वेळ आठवत होती जेव्हा माझ्या आईने माझ्या बापाला शोधलं होतं, जेव्हा आम्हाला टोमणे मिळाले, जेव्हा गरिबीने आम्हाला तोडलं. त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण जीभ अडखळत होती. मी आणखीन मागे सरकले. मनात एकच विचार होता की हाच तो माणूस आहे ज्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी थरथरत्या ओठांनी म्हणाले की मी तुम्हाला बाप मानत नाही. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं.
तो तरुण मुलगा ज्याने मला गावातून वाचवलं होतं तो पुढे आला आणि हळुवार आवाजात म्हणाला की सविता, तुझ्या डोळ्यात द्वेष दिसतोय, पण माझं एकदा ऐक. मी म्हणाले की मला काही ऐकायचं नाही. हा माणूस माझा बाप नाही. त्याने माझ्याकडे पाहत दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की मी तुझा भाऊ आहे. बाबांच्या पहिल्या पत्नीपासून माझा जन्म झाला. तुझ्या आईशी त्यांचं लग्न नंतर झालं. हे ऐकून माझी पावलं डगमगली. भाऊ हा शब्द माझ्या ओठांवर आला, पण मनाने तात्काळ नकार दिला. मी म्हणाले की जर तू खरंच माझा भाऊ आहेस तर इतकी वर्ष कुठे होतास? जेव्हा मी आणि आई भूक आणि तहान सहन करत होतो, जेव्हा लोक आम्हाला टोमणे मारत होते, तेव्हा तू कुठे होतास? त्याने नजर खाली घेतली. तो म्हणाला की आम्ही शहरात राहत होतो. बाबांनी आम्हाला कधीच खरं सांगितलं नव्हतं, पण जेव्हा आजारपणाने त्यांना खाटेवर टाकलं तेव्हा ते सतत एकच नाव घेऊ लागले, सविता. तेव्हा सगळ्यांसमोर खरं आलं. माझ्या मनात रागाची ज्वाला भडकली. मी म्हणाले की आजारपणात आठवण झाली की त्यांना एक मुलगी आहे. माझी आई जिवंत असताना नाही. आता सगळं संपलंय तेव्हा आठवण झाली. तेव्हा माझ्या बापाने बोलण्याचा कसनुसा प्रयत्न केला. त्यांचा आवाज तुटलेला होता. ते म्हणाले की मुली, माझ्याकडून चूक झाली. त्यांचे शब्द अपूर्ण राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण माझं हृदय कठोर झालं होतं. मी म्हणाले की चूक ही काही छोटी चूक नाही. हा मोठा गुन्हा आहे ज्याने माझ्या आईचा जीव घेतला. माझ्या लग्नानंतर माझी आईही या जगातून गेली. त्या तरुण मुलाने, वैभवने माझा हात धरायचा प्रयत्न केला. तो म्हणाला की सविता, मी तुझा भाऊ आहे. तुला हे मान्य करावंच लागेल. आपण सगळे एकाच कुटुंबाचे आहोत. मी माझा हात हिसकावून मागे घेतला आणि म्हणाले की नाही, मी या कुटुंबाचा भाग होऊ शकत नाही. मला जाऊ द्या. मला इथून दूर जायचं आहे. मी दरवाजाकडे निघाले. माझी पावलं जलद चालत होती, पण मनात तुफान उठलं होतं. वैभव माझ्या मागे आला आणि रस्ता अडवत म्हणाला की मी तुला असंच जाऊ देणार नाही. तुझ्या मनात राग आहे हे मी समजतो, पण बाबांनी जितकं दुःख भोगलं आहे, तुझ्या माफीशिवाय त्यांना शांती मिळणार नाही. मी रागाने म्हणाले की त्यांनी माझा आणि माझ्या आईचा हक्क हिरावला आणि आता तुम्ही मला सांगता की मी त्यांना माफ करावं. वैभवने खोल आवाजात सांगितलं की तुझा नकार सगळ्यांना आणखी तोडेल. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की बाबा पक्षाघाताच्या झटक्याशी झुंजत आहेत. खाटेवर आहेत. सतत तुला आठवतात. फक्त तुझंच नाव घेतात. ते म्हणतात मुलीला भेटल्याशिवाय मेलो तर देवही मला माफ करणार नाही. हे ऐकून माझं हृदय भयभीत झालं. माझ्या जिभेवर जणू कठोरपणा आला. मी म्हणाले की माझ्यासाठी तो माणूस मेला आहे. मी दरवाजाची कडी धरायचा प्रयत्न केला, पण वैभवने माझा हात घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात विनंती होती. तो म्हणाला की सविता, तुला माफ करावंच लागेल. हा बदल्याचा वेळ नाही, हा निर्णय घेण्याचा वेळ आहे. तुझ्या एका पावलाने त्यांच्या शेवटच्या श्वासांना शांती मिळू शकेल. माझा श्वास अडकत होता. मी खोलीत गेले जिथे उजेड होता, पण माझ्या मनात अंधार होता. एकीकडे राग आणि द्वेष, दुसरीकडे न संपणारं नातं. मी शांत उभी राहिले आणि तुला माफ करावंच लागेल हे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. हळूहळू माझी पावलं खाटेकडे सरकली, जिथे तो कमकुवत देह बेशुद्ध अवस्थेत होता. खोलीत हलकी हवा वाहत होती आणि खिडकीबाहेर संध्याकाळचा मंद उजेड होता. मी थांबले. माझ्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. वैभवने डोळ्याने इशारा करत मला जवळ यायला सांगितलं आणि स्वतः एक पाऊल मागे सरकला, जेणेकरून माझ्या आणि माझ्या बापाच्या कमकुवत हातामध्ये कोणतीही भिंत राहू नये. मी खाटेजवळ थांबले. त्यांचे ओठ हलले. आवाज मंद होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी सांगितलं की सविता, माझ्या बापाने तुटक्या आवाजात मला हाक मारली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हाताने कंबळ थोडंसं बाजूला केलं. त्यांचा उजवा हात आकाशाकडे ताठरला होता. मग हळूहळू माझ्याकडे वळला. ते म्हणाले की मुली, मला माफ कर. त्यांचे शब्द कमी पण विनंतीने भरलेले होते. मी पापण्यांच्या काठावरून अश्रू पुसले, जेणेकरून त्यांना माझी कमजोरी दिसू नये. मी मान खाली घालून त्यांच्याजवळ गेले. मी त्यांचा हात दोन्ही हतेल्यांमध्ये धरला. त्यांच्या देहात थंडी बसली होती. त्यांच्या मंद आवाजात माफी होती. मी हळूच म्हणाले की मी तुम्हाला मनापासून माफ करते. हे बोलताच माझ्या आत एक बंद दार उघडलं आणि मंद उजेड पसरला. त्यांनी झुकलेला हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि ओठांनी माझं नाव घेतलं. ते म्हणाले की मी प्रार्थना करतो की तू नेहमी सुखी राहावीस. आणि मग त्यांचे डोळे बंद झाले.
वैभवने खुर्ची जवळ ओढली. त्यांच्या श्वासांना जडपणा होता, पण चेहऱ्यावर शांती होती. त्यांनी मंद आवाजात सांगितलं की तुझं खूप खूप आभार. तू माझ्या बापाला जगण्याची आणि कदाचित शांतीने निरोप घेण्याची संधी दिलीस. मी उत्तरात फक्त डोकं हलवलं आणि जाणवलं की जो द्वेषाचा दगड वर्षानुवर्ष माझ्या छातीत होता तो आता हळूहळू वाळूसारखा निसटत आहे. वैभवने मला अंगणाकडे जाण्याचा इशारा केला आणि म्हणाला की आजपासून तू या घराची सर्वात मोठी जबाबदारी आहेस. तो पुढे म्हणाला की तुझं रक्षण करणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की रक्षण? त्याने म्हटलं की हो, सगळं तुझ्या हक्काप्रमाणे होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागे झाले तेव्हा माझ्या खोलीचं रूप पालटलं होतं. नोकरांनी मऊ पडदे लावले होते. आरशासमोर हलक्या सुगंधी फुलांची सजावट केली होती. कपाटात माझ्या आवडीचे साधे कपडे ठेवले होते, जे मी कालच सांगितलं होतं की असं असलं तर सगळं छान वाटेल. नाश्त्याच्या टेबलावर माझ्या आवडीचा खाद्यपदार्थ सजवला होता. नोकरानीने चहा बनवताना विचारलं की बाईसाहेब, साखर कमी की जास्त? मी हसत म्हणाले की तुला जेवढी योग्य वाटेल तेवढी. वैभवने त्याची जबाबदारी उत्तम निभावली होती. त्याने मला व्यस्त ठेवण्यासाठी घरात माझ्या जुन्या कथांच्या पुस्तकांचा संग्रह ठेवला होता. अगदी एका छोट्या खोलीला ग्रंथालय बनवलं होतं. मी पहिल्याच दिवशी ठरवलं की दिवसाचा काही वेळ या ग्रंथालयात घालवीन, जिथे शांतता बोलते. दुपारी वैभव आला आणि म्हणाला की डॉक्टरांनी सांगितलंय की बाबांना आज काही मिनिटं खुल्या हवेत फिरवावं. तू जवळ राहा, त्याने मला हळुवार शब्दात सांगितलं. मी व्हीलचेअरचा हँडल धरून अंगणातल्या गुळगुळीत दगडांवर त्यांना हळूहळू फिरवत होते. मी नोकरानीला सांगितलं की माझ्यासाठी हवेलीच्या बागेत नाश्ता लाव. माझ्यासाठी नाश्ता सजवला गेला. इथलं आयुष्य जणू राजकन्यासारखं होतं. असं आयुष्य मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. वैभवने बाबांसाठी एक परिचारिकेची व्यवस्था केली होती, जी 24 तास त्यांची काळजी घेत होती आणि आम्हीही त्यांची काळजी घेत होतो. मला हे आयुष्य आवडत होतं, पण मनात कुठेतरी खंत होती की जर माझी आईही या आयुष्याचा भाग असती तर किती बरं झालं असतं. मी बाबांसोबत बराच वेळ घालवत असे, पण त्यांच्याशी शांतच राहत असे. परिचारिका त्यांना औषध देत असे. मी त्यांची खाट नीट करत असे. कपाळावर थंड पाण्याचा रुमाल ठेवत असे. एकदा त्यांनी डोळे उघडले आणि मला अशा नजरेने पाहिलं जणू हरवलेली वस्तू सापडली. मी हळूच म्हणाले की तुम्ही विश्रांती घ्या, सगळं ठीक होईल. त्यांनी मंद आवाजात सांगितलं की मुली, आणि मग शांत झाले. त्या एका शब्दात कोणताही गोंधळ नव्हता. तिसऱ्या आठवड्याच्या संध्याकाळी वैभवने हवेलीच्या आतल्या भागात मंद दिव्यांची व्यवस्था केली होती. तो माझी प्रत्येक आवड जपण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणाला की आता हे घर तुझं आहे. तुझी सावली या घराला उजेड देईल आणि तुझ्या उपस्थितीने या घरात आनंदच आनंद येईल. एके दिवशी सकाळी वैभव खोलीत आला. त्याच्यासोबत एक वकील होता, ज्याच्या हातात निळी फाईल होती. त्याने फाईल टेबलावर ठेवली. वकील म्हणाला की ही संपूर्ण हवेली सविताच्या नावावर केली जात आहे. ही वसियत तुमच्या बापाने पूर्ण शुद्धीत केली आहे. तुम्ही ठरवाल की तुमच्या बापाचा व्यवसाय आणि ही हवेली तुम्हाला कशी चालवायची आहे. हा हक्क तुम्हाला मिळाला आहे. हे ऐकून मी घाबरले. मी साध्या शब्दात म्हणाले की नाही, हे सगळं माझं असू शकत नाही. त्यांनी म्हटलं की नाही, हे सगळं तुमच्या बापाने जिवंतपणी तुमच्या नावावर केलं आहे. वैभवने हसत म्हटलं की वकील साहेब खरं सांगतायत, हे सगळं तुझं आहे. तू याचा तुझ्या इच्छेप्रमाणे उपयोग करू शकतेस. माझ्या डोळ्यात अश्रू आले. वैभवने मला हेही सांगितलं की तुझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना शिक्षा झाली आहे. मला माहीत आहे तुझ्यासोबत गावात काय झालं. तुझ्या नवऱ्याला आणि त्याच्या मित्रांना तुरुंगात पाठवलं आहे. त्यांना शिक्षा झाली आहे आणि गावकऱ्यांना मी सगळं खरं सांगून आलो आहे. सगळे गावकरी चकित झाले की त्यांनी तुला चुकीचं समजलं, तुझ्याशी गैर वागले. पण आता कोणीही तुझ्याशी गैर वागणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्यावर आरोप करणाऱ्यांना शिक्षा झाली आहे आणि आता मला तुझं लग्न अशा माणसाशी करायचं आहे जो तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालेल, तुझ्या सन्मानाला आपली ढाल बनवेल, तुझ्या शांततेला समजेल. मी म्हणाले की दादा, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. तू नसतास तर कदाचित मी उद्ध्वस्त झाले असते. पण मी आता लग्नाचा विचार करू शकत नाही. मला थोडा वेळ हवा आहे. वैभवने सांगितलं की मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुझं आयुष्य तुझं आहे. तुला हवं तसं तू निर्णय घेऊ शकतेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव मला बाबांच्या जमिनी दाखवण्यासाठी घेऊन गेला. मी जमिनीचे सगळे कागदपत्र पाहिले, तिथले व्यवहार हाताळले आणि माझी मतं मांडली. घरी येऊन मी वैभवला स्पष्ट सांगितलं की दादा, मी लग्न करणार नाही. त्याऐवजी मी गरिबांना मदत करेन. आपल्या बापाकडे खूप संपत्ती आहे, जी आता त्यांनी माझ्या नावावर केली आहे. मला नाही वाटत की माझ्यासारखं कोणीही गरीब अपमानाने जगावं. मी प्रत्येक माणसाला मदत करू इच्छिते. वैभवने सांगितलं की ठीक आहे, तुझी मर्जी, तुला हवं तसं तू करू शकतेस. तुझी विचारसरणी खूप छान आहे. मी दररोज माझ्या गाडीत बसून निघत असे आणि एखाद्या छोट्या गावात जाऊन लोकांच्या अडचणी ऐकत असे. पैशाने त्यांना मदत करत असे. वैभव बाबांचा व्यवसाय सांभाळत होता. त्यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत होती. इकडे मी लोकांना मदत करत होते, तिकडे त्यांचा व्यवसाय वाढत होता. बाबा जिवंत होते, पण त्यांची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारली होती. इतकी सुधारली की ते खाटेवरून उठले नसले तरी सगळं त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. कधी कधी ते बोलण्याचा प्रयत्न करत, कधी अपूर्ण वाक्य बोलत. मुली, तू खूप चांगली आहेस, मी तुला चुकीचं समजलं, आणि मग शांत होत. मी विचार करते की आज माझ्याकडे सगळं आहे, पण जी अब्रू हिरावल्या गेली ती कधीच परत येऊ शकत नाही. माझे शब्द हवेत थांबले. मी ठरवलं की मी लग्न करणार नाही. मी माझ्या मनाच्या गतीवर जगण्याचा हक्क राखते. आता कोणतंही नवं नातं शक्य नाही जोपर्यंत माझं मन माझ्या ध्येयाशी तडजोड करत नाही. त्या गावचे लोक आता माझा सन्मान करू लागले असले तरी मला तिथे परत जायची इच्छा अजिबात नाही, कारण तिथे माझं कोणीच नाही. आता मी स्वतःला लोकांच्या मदतीत व्यस्त केलं आहे आणि माझं आयुष्य त्या लोकांच्या नावे केलं आहे, ज्यांना आमच्यासारख्या लोकांच्या मदतीची गरज आहे. माझा आधार फक्त देव आहे. मित्रांनो, या कथेत आपल्याला हे शिकायला मिळते की स्त्रीची अब्रू सर्वात मौल्यवान आहे. संपत्ती आणि सुखसोयी त्या कमतरतेची भरपाई करू शकत नाहीत, आणि माणसाचा खरा आधार फक्त देव आहे, जो प्रत्येक अन्याय आणि अंधारानंतर न्याय आणि उजेड देतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.